हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. हो सर, पुढील वातावरण कसं राहील? आज आहे 26 एप्रिल 2026. हो. तर शेतकऱ्याला म्हणा की उद्या 27 एप्रिल पासून राज्यात उन्हाचा पारा वाढणार आहे. हं. काही ठिकाणी 40 अंश पासून ते 45-46 अंशापर्यंत उन्हाचं लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण हो. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ हं. म्हणजे त्या 5-11 जिल्ह्यामध्ये चांगलं 47 अंशापर्यंत काही जिल्ह्यामध्ये तापमान जाईल, म्हणजे एखाद्या जिल्ह्यात तापमान नोंदवायला जाईल, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पशुधनाची स्वतःची आणि गोवंशाची काळजी घ्यायची. हो. आता सांगायचं झालं तर इकडं कोकणपट्टीमध्ये देखील काय होणार आहे हं. की 38 अंश पासून ते 41 अंशापर्यंत कोकणपट्टीत देखील उन्हाचा पारा जाणार आहे, म्हणून कोकणपट्टीतल्या त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. हो. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे झालं, नाशिक जिल्हा झालं, नंदुरबार, धुळे, जळगाव, हं. ह्या 4 जिल्ह्यामध्ये देखील काय होणार आहे की चांगलं 45-46 पर्यंत काही काही ठिकाणी तापमान जाणार आहे, म्हणून हो. हे देखील अंदाज त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, हो. संभाजीनगर, जालना, हिंगोली, हं. हं. लातूर, धाराशिव, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील चांगलं 38 अंशापासून हं. हं. ते 44, 45, 47 पर्यंत जाणार आहे. आणि काही हो. ठिकाणी 1-2 जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी काय होईल 48 अंशापर्यंत नोंद झालेली दिसल, हो. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हं. स्वतःची पशुधनाची काळजी घ्यायची. हो. राज्यात मात्र फक्त आणखीन आजच्या दिवस म्हणजे 26 तारखेपर्यंत हो. सातारा जिल्हा, पुणे हं. जिल्हा, हं. त्याच्यानंतर जुन्नर, सिन्नर ह्या पट्ट्यामध्ये क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे, आणि हो. तुरळक कुठंतरी स्थानिक वातावरण ठेवून ऊन तापल्यामुळे काय होईल त्या ठिकाणी पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्ष घ्यायचं. आणि राज्यात आता हे झालं एप्रिल महिना आहे. हो. आता शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, हां. शेतीची कामे करून घ्या. बरोबर. कारण की काय होणार आहे आता जवळपास मान्सून काय होणार आहे की हां. 15 मे ते 20 मेच्या दरम्यान हं. अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. हे मी स्वतः अभ्यासांती जाणून घेतलं. म्हणजे यावर्षी माझा अंदाज आहे हं. 15-16च्या दरम्यान एखादं दस्तक देऊ शकतो, किंवा हो. 20 तारखेला येतं. बरोबर. 15-16ला नाही दिले तर 20 किंवा 21ला मात्र दस्तक अंदमान बेटावर देणार. हो. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्या. हं. सगळ्यात पावसाचं काम करेन, म्हणून आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी. बरोबर. मशागत करून ठेवायची शेतकऱ्यांनी. म्हणजे यावर्षी पाऊस लवकर येणार तर आपल्या महाराष्ट्रात. हो, यावर्षी कसं आहे, यावर्षी पाऊस लवकर येण्याचे चान्सेस आहेत. हो. 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 सर, मग मे महिन्यात कसं राहील? मे महिन्यात काय होईल, एक असाच ह्या जो एप्रिलमध्ये जसा अवकाळी आला हो. तसं मे मध्ये देखील एक अवकाळी पाऊस येणार आहे. हो. हो. अवकाळी. मग त्यामध्ये गारपिटीचं स्वरूप राहील की फक्त पाऊस होईल? हा, त्याच्यात राहील ना थोडंफार. हो. 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 म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची काळजी मशागत करून घ्यावी, कारण पाऊस लवकर येणार आहे. आणि मग सर, पेरण्या कोणत्या महिन्यात होतील? जूनमध्ये सुरुवातीलाच होतील की? बरोबर. हॅलो, हा, बोला सर. मशागतीची कामे करून घेणं सगळ्यात महत्वाचं गरज, कारण की पावसाचं काम करणार आहे. हो. हो. आणि विशेष काय होणार आहे, जर 15 मे ते 20 मे दरम्यान जर मान्सून दस्तक दिली हो. तर मग काय होतंय की तिथून कम्प्लीट 10 दिवसाला मान्सून केरळला येते, हो. हो. आणि तिथून पुन्हा 8-9 दिवसाला मग आपल्या महाराष्ट्राकडे येते. हो. बरोबर. म्हणजे हो. जून मध्ये आपल्याकडे येणार. हो, तर म्हणजे समजा 15 मे पासून कम्प्लीट 20-21 दिवसाला मग महाराष्ट्राकडे येत असतंय. पण हो. कधी कधी काय होते, शॉर्टकट मार्गाने येतंय. हो. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं, म्हणून आपण आपलं शेत तयार करून घ्यायचंय. हो. पावसाचं काम करेल. पण यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काय झालं काल देखील ते एल निनो बद्दल खूप लोक बोलत होते. हो. हो. बरोबर. मला एक सांगू इच्छितो की हो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एक सगळ्यात महत्वाचं सांगतो, हा. एल निनो म्हणजे काही दुसरं काही हे नाही. हो. एल निनो आणि ला निना. बरोबर. एल निनो कसं असतंय, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे, त्या पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागराचं तापमान तापत आहे. हो. मग तिथं अर्ध्या अंशानं तापमान वाढलं की सौम्य एल निनो निर्माण झाला जाहीर केलं जातं. हो. आणि 2 अंशाच्या पुढे वाढलं तापमान, अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. आता तसं म्हणायलेत बरं का, अतितीव्र एल निनो झाला. हो. पण हे बरोबर. कधी असेल तुम्हाला एक सांगू इच्छितो, हा. हा. आपल्या इकडं इंग्रजी महिने कधी सुरू होतात?
जानेवारीमध्ये. जानेवारी. हो. आपल्या महाराष्ट्रात पाऊस कधी येतो? जून महिन्यामध्ये. जूनमध्ये. हो. आणि एल निनो उद्भवतो डिसेंबर मध्ये. बरोबर. मग ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे त्याच्या आधी तर आपला पाऊसच निघून चाललाय ना. हो, मान्सून निघून जातो त्यावेळेस. हो. मग एल निनो असो या नसो, माझी सगळ्याला विनंती आहे, एक हो. गोष्ट लक्षात घ्या, यापुढे कधी कोणाचा विचार करत जाऊ नका. हा. कारण की तुम्ही तुमचा हुशार व्हा. हो, एल निनो बरोबर. असो या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात मान्सून येणार तर येणार, येतो तो येतो. बरोबर. फक्त काय असं कधी कमी होतं कधी जास्त होतो. हो. मग हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हो, म्हणजे एकंदरीत हे जे एल निनो बद्दल सोशल मीडियावरती म्हणा किंवा काही अभ्यासकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम होतंय. तर शेतकऱ्यांनी याला घाबरायचं नाहीये. मान्सूनचा आणि एल निनोचा काही संबंध नसतो. हो. कसं असतं 15-20 वर्षामध्ये कधीतरी एखाद्या दिवस एल निनो उद्भवतंय. हो. पण दरवर्षी ना तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एक आणखीन एक आहे, हा. हे जे हिंद महासागर आहे ना, हो. त्याचं पूर्वेकडलं तापमान आणि पश्चिमेकडलं तापमान हो. सगळीकडे सारखं नसत, शेवटी तफावतच असते. हो, कुठं बरोबर. राहिली दक्षिण अमेरिका आणि कुठं राहिला भारत. मग इतक्या एवढ्या मोठ्या हिंद महासागराचं तापमान सगळीकडे सारखं नसतं. बरोबर. यावर्षी आपल्याला जिथून जे मान्सून निर्माण होतं कुठं होतं? अंदमान अंदमान बेटावर. निकोबार बेट. आणि यावेळेस नेमकं आपल्याकडे ऊन असतं का नसतं? तापलेलं असतं. हो, बरोबर. तिथं तयार मान्सून तिथूनच आगमन होतं, तिथून दस्तक देतंय हा. आणि तिथून लगेच तयारीला निघतंय. बरोबर. पण यावर्षी कसं आहे, शेतकऱ्यांसाठी आणखीन एक सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे कोणी सांगणार नाही. जे खरीपाची पेरणी असते हो. म्हणजे जून मध्ये, जून, तर हा. यावर्षी पाऊस जेमतेम राहणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे, म्हणून यावेळेस खरीप चांगले येणार आहे. हो. हो. पहिली पेरणी. आणि रब्बी कशामुळे चांगलं येणार आहे? यावर्षी ना परतीचा पाऊस जास्त पडणार आहे सप्टेंबर हो. ऑक्टोबर मध्ये. हो. हो. बरोबर. मग सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस कधी पडतोय? नेमकं ते आपलं पेरणी काढायच्या टायमाला समजा हो. उत्तरा नक्षत्रामध्ये. मग ज्यावेळेस उत्तरा नक्षत्राचं असं असतं की समजा ज्यावेळेस आपलं पीक काढायला नेमकं ते पीक भरण्याचा टाइम आला आणि त्यावेळेस पाऊस पडला हो. की ते काय होतं, खरीप आपला रब्बीचा आणि रब्बी. खरीपाचा निवाडा करतात ते पाऊस. हो. म्हणून यावेळेस परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. हो. हो. म्हणजे खरीप आणि रब्बी दोन्ही पिके शेतकऱ्यांची यावर्षी चांगली येणार आहे तर. हो. हो, नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. ठीक आहे सर, आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हो.